रामहरी एकतर कळमला कॉलेज काढील नाही तर भगवे कपडे घालून उस्मानाबाद जिल्हा सोडून परत कधी येणारच नाही. हे वाक्य होते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे. आणि आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजेच मराठवाड्याचे साने गुरुजी यांच्याबद्दल. आदरणीय अण्णा म्हणजे ज्ञानदेव भाऊराव मोहेकर गुरुजींचा जन्म 25 जून 1927 रोजी आपल्या आजोळी दहिटणा या गावात झाला. अवघ्या 2.5 वर्षांचेच असताना त्यांच्या आई प्लेगने गेल्या. मग बाल ज्ञानोबांना दहिटण्याचे मामा आणि आजीमाई यांनी सांभाळलं आणि त्यांच्या तहान्या बहिणीला त्यांच्या मावशींनी सांभाळलं. गुरुजींना शिक्षणाचा लहानपणापासून छंदच काय वेडच होतं. मामाच्या गावठी शाळेत त्यांनी मोडी आणि मराठी भाषा शिकली. नंतर गुरुजी तालुक्याच्या ठिकाणी देखील नेहमी पहिल्या नंबरात पास व्हायचे. अगदी म्हणजे त्यांनी उर्दू विषयात देखील एवढं प्रावीण्य मिळवलं होतं की उर्दू विषयात देखील पहिल्या नंबरात पास व्हायचे. इतकंच काय तर त्या इतर विद्यार्थ्यांना देखील ते अभ्यासात मार्गदर्शन करायचे. मग खेड्यातील मुलांनी कळमसारख्या ठिकाणी येऊन चमकावे हे काही स्थानिक विद्यार्थ्यांना पचलं नाही. मग काही मुलांनी काय केलं, कट रचला आणि अण्णा आणि त्यांच्या काही मित्रांवर हल्ला चढवला. मग इतर विद्यार्थ्यांनी एवढ्या गुणी विद्यार्थ्यांवर जो हल्ला चढवला त्याच्या विरोधात एक संपच पुकारला. शाळेवर बहिष्कारच टाकला. मग नंतर मुख्याध्यापकांनी मध्यस्थी केली आणि जे हल्ला चढवलेल्या मुलांना माफी मागण्यास भाग पाडले आणि संप मिटवला. आता अण्णांचा धार्मिक अभ्यास देखील एवढा चांगला होता की गावकरी काय करायचे, लग्न लावणे, सत्यनारायणची जी पूजा आहे त्याच्या आधी जी पोथी वाचून करणे हे ब्राह्मणांसाठी अडून बसण्याऐवजी अण्णांकडून करून घेत असे. अण्णा लहान वयातच अंधश्रद्धा आणि रूढी परंपराच्या विरोधात काम करायचे. तर एक किस्सा असा आहे की स्त्रियांच्या अंगात येणे, त्याद्वारे हासुरी इलाज करणे, गंडादुरी करणे हे ढोंग उघडकीस आणण्यासाठी अण्णांनी पुढाकार घेतला. स्त्रियांच्या अंगात संचार होताच अण्णा आणि त्यांचे मित्र लहान वयातच ते हातात आहे ना वेताच्या छड्या घ्यायच्या आणि मुलांच्या अंगात खंडोबाचा संचार होतो असे सांगत अंगात आलेल्या बायांना झोडपून काढायचे. परिणामी काय झालं तर बऱ्याच बायांच्या अंगात यायचं बंद झालं. अण्णा अस्पृश्यतेचे कट्टर विरोधक होते बरं का. त्यांच्या मामाकडे असणाऱ्या दलित समाजातील सीता नावाच्या एका गाड्यासोबत राहून एका ताटात ते जेवायचे. अगदी भावाप्रमाणे प्रेम अण्णा त्यांना द्यायचे. 1930 आणि 1940चा हा काळ आहे बरं का. अण्णा शिक्षणासाठी इतके ध्येयवेडे होते की त्यांनी ठरलेले 3 लग्न मोडले. लहानपणी ठरलेल्या मामाच्या मुलीसोबतचं लग्न अगदी लहान वयात होतं असल्यामुळे शिक्षण बंद पडेल त्यामुळे अण्णांनी ते नाकारलं. नंतर मामा आणि मामींनी एक लग्न जमवलं. मग साखरपुड्याच्या दिवशीच पिंपळगावला नियोजित वधूच्या गावी जायचं होतं. मात्र आजीमाय, मामाचा मुलगा आत्माराम आणि मावशीने अण्णांच्या नकळतच दुसरा कट रचला. आत्माराम यांनी गाडी पिंपळगावला नेण्याऐवजी भाटशिरपुऱ्याला मावशीच्या गावी नेलं आणि तिथून मावशीच्या बैलगाडीतून तुळजापूरला दर्शनाला अण्णांना नेलं. आता काय झालं तर ते मामांनी मामीने ठरवलेला तो लग्न आता तुटलं. मग ते दुसरं लग्न तिथं झालं. आता एका सद्ग्रस्ताने शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतो पण त्या मोबदल्यात माझ्या मुलीसोबत लग्न करण्यास सांगितलं. मात्र पुढे त्या सद्ग्रस्ताने तो शब्द पाळला नाही, त्याच्यामुळे अण्णांनी त्या लग्नाला देखील नकार दिला. असे 3 लग्न अण्णांची मोडली म्हणायची शिक्षणासाठी. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तेच. मग आता आजीमाई, मावशी आणि मामेभावाच्या कटामुळे मामांकडून शिक्षणाच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आता नव्हती. त्याच्यामुळे कळमला राहून पुढील शिक्षण करायचं होतं. मग आता घरचा आधार तुटल्यामुळे खर्च स्वतःला भागवायचं होतं पण ते अशक्य होते. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय केलं तर कळमच्या एका फौजदाराच्या घरी त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होईल असं त्यांना सांगितलं. मात्र मोफत या सेवा नको म्हणून अण्णांनी या व्यवस्था नाकारला. मात्र त्यावर तोडगा म्हणून मुख्याध्यापकांनी सांगितलं की फौजदाराच्या मुलाची शिकवणी तुम्ही घ्यायची आणि त्या मोबदल्यात जे काही वरची जी व्यवस्था आहे आणि काही पैसे तुम्हाला मिळतील. मग अण्णांनी कसं बसं ते पर्याय नसल्यामुळे ते होकार दिला. आता गावात या घटनेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. ज्ञानदेव मुसलमान झाला वगैरे अशा देखील अफवा उडवल्या गेल्या. काहींनी अण्णांना सांगितलं की फौजदार मुसलमान आहे आणि तुला मुसलमान बनवण्याचा तो एक सापळा असू शकतो. मात्र कुणीच फौजदाराचं सहकार्य न करून स्वतः भरीव सहकार्य करण्यास पुढे आलं नाही असं अण्णांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. मग आता फौजदाराच्या सहकार्याने अण्णांनी 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, कारण त्यावेळेस कळममध्ये फक्त 8वीपर्यंतचं शिक्षण होतं. मग अण्णांनी सुट्ट्यामध्ये काय केलं तर त्यांचा एक मित्र होता दिगंबर, त्याच्यासोबत त्यांनी आठवडी बाजार जे आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये असतात तिथं लहान सहान वस्तू विकून पुस्तकांनी वह्याचा जुगाड केला. आता पुढे 9वी 10वीसाठी त्यांनी बलबीनराव कदम
हे बीडला वसतिगृह चालवित होते. ते अण्णांनी त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून विनंती केली आणि बलभीमराव यांनी त्यांना व्यवस्थापक म्हणून देखील प्रवेश दिला. म्हणजे व्यवस्थापक म्हणून काम पाहायचं आणि वसतिगृहातलं जी काही जेवण आहे आणि राहण्याची व्यवस्था त्या मोबदल्यात त्यांची झाली. तिथे 9वी 10वीपर्यंत अण्णांनी शिक्षण पूर्ण केलं. आता त्यांना पुढे गाठायचं होतं हैदराबाद, कारण पुढचं शिक्षण हैदराबादला होतं. मग पुन्हा पैशांची चणचण वाचू लागली. शिकवण्या घेऊन अण्णा कसं बसं शिक्षण पूर्ण करत होते. मग शिकवण्या मिळवाव्या म्हणून ओळखीच्या लोकांना अण्णा पत्र पाठवायचे, म्हणजे ट्युशन म्हणतात ना आपण. मग हैदराबादमधील एक सदनग्रस्त होते मोहतमीन साहेब, ते मोह्यात स्थायिक झाले होते. त्यांना हैदराबाद येथे ओळखीवर शिकवणी मिळावी म्हणून अण्णांनी एक पत्र लिहिलं. आता मोहतमीन साहेबांनी काय केलं तर मोहा येथील नागरिकांकडून एक निधी जमा करून मदत करायचं ठरवलं. हे अण्णांना कळताच अण्णांनी मोफत मदत नको आहे म्हणून नम्रपणे मोहतमीन साहेबांना कळवले. हे अण्णा होते. पुढे कॉलेजचे प्राचार्य आमिर अली, मुख्याध्यापक हुसेन अली, बाकर अली या मंडळींनी काय केलं तर अण्णांना हैदराबाद येथे शिकवण्या मिळवून दिल्या. अण्णा त्या काळी हैदराबाद सिटी पोलीसचे जे कमिशनर आहेत बल्दा, यांच्या मुलांची शिकवणी देखील घ्यायचे. आता अण्णांचा एक मागासवर्गीय मित्र होता सोपानराव वाघवसे म्हणून. तो देखील अण्णांसारखा एक अभ्यासू आणि गरजू विद्यार्थी होता. मग अण्णांनी काय केलं माहिती आहे का, स्वतःच्या वसतिगृहात स्वतःच्या रूममध्ये अनधिकृतपणे त्या मित्राला ठेवलं. गेस्ट म्हणून वसतिगृहातील जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या काही शिकवण्या होत्या त्यापैकी काही शिकवण्या अण्णांनी वाघवसे या मित्राला दिल्या. मग त्याच्यामुळे काय अंशी काय होईना वाघवसे यांना मदत झाली आणि हे वाघवसे पुढे कलेक्टर म्हणून निवृत्त झाले बरं का. पुढे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून BSc कृषी पदवी मिळवली आणि त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. ॲग्री BSc. त्यांना सहज उच्च पदाची नोकरी आणि सुखी आयुष्य मिळू शकले असते, पण त्यांनी पैशापेक्षा मातृभूमी आणि समाजसेवेची वाट निवडली. हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर ते आपल्या मोहा गावात परतले. गावात आल्यानंतर त्यांना जाणवले की खरा शत्रू निजाम नव्हे तर अज्ञान आहे. त्यांनी रात्रीची शाळा सुरू करून प्रौढांना साक्षर केले. 5वीचा वर्ग सुरू केला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना आग्रहाने 1951 ज्ञानप्रसारक विद्यालयाची स्थापन करायला लावली. पण शाळेला इमारत नव्हती, फळा नव्हता, अनुदान नव्हतं, पण जिद्द होती इतकी की वर्गाच्या दारालाच फळा बनवून गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवायचे. लवकरच त्यांना आणखीन एक वेदना दिसली. अनेक विद्यार्थी उपाशीपोटी शाळेत होते. मग त्यांनी मुलांसाठी बोर्डिंग शाळाही सुरू केली. पैसा नव्हता म्हणून ते खांद्यावर झोळी घेऊन गावोगावी फिरत ज्वारी, डाळ, धान्य गोळा करत. स्वयंपाकी मिळाला नाही म्हणून पहाटे स्वतः चुलीवर भाकरी आणि भाजी बनवून विद्यार्थ्यांना प्रेमाने जेवू घालत. नंतर त्यांच्या पत्नी सौ वहिनीसाहेब सुमनताई यांनी हा ज्ञानयज्ञ स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि रोज पहाटे 4 वाजता उठून त्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करत. या दाम्पत्यांनी आयुष्यभर शिक्षणालाच आपला धर्म मानला. मोहेकर गुरुजींनी कार्य शाळेपुरते मर्यादित नव्हते बरं का. ते मोहा ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच झाले. सहकारी संस्थांमध्ये काम केले. ग्रामीण भागातील तांत्रिक शिक्षण आणि दुग्ध व्यवसायाला चालना दिली. एकदा तर त्यांना तत्कालीन खासदार नरसिंहराव देशमुखांनी आमदारकीचं तिकीटही देऊ केलं होतं, पण त्यांनी ते नम्रपणे नाकारलं, कारण त्यांच्यासाठी सत्ता नव्हे तर शिक्षणाची सेवा अधिक मोठी होती. पुढे मधुमेहाने त्रस्त असतानाही त्यांनी कळंब येथे महाविद्यालय उभारण्याचा शेवटचा निर्धार केला. आणि मी जी सुरुवातीला वर्ड म्हणलं होतं की रामहरी जर कळंबला कॉलेज नाही आणलं तर भगवे कपडे घालून धाराशिव जिल्हा सोडेल, परत कधी येणार नाही. त्यांनी ती कॉलेज सुरू केलं. आज मोहेकर महाविद्यालय जे आपण बघतो. पुढे त्यांनी पावनज्योत नावाचं एक साप्ताहिक देखील सुरू केलं पत्रकारितेमध्ये. आणि पुढे 30 ऑगस्ट 1991 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने हा ज्ञानसूर्य अस्ताला गेला. त्यांच्या सत्काराचा भव्य सोहळा हा ठरला होता, पण नियतीने त्या आधीच त्यांना आपल्याच कुशीत घेतलं. मात्र माणूस जातो, विचार नाहीत. आज ज्ञानप्रसारक संस्थेच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आणि अजूनही शिक्षण घेत आहेत. त्यांचे चिरंजीव डॉक्टर अशोकराव मोहेकर सर आणि त्यांचे कुटुंबीय हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर ते मराठवाड्याच्या मातीतील खरे शिक्षण महर्षी होते. ते मराठवाड्याचे साने गुरुजी होते, जे स्वतः झिजून इतरांचे आयुष्य उजळवणारा हा दीप आजही तेवतो आहे. अशा माणसांच्या कथा केवळ इतिहास नसतात, तर त्या प्रत्येक पिढीला समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारी अमर परंपरा असतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या
हा व्हिडिओ ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहत असाल तिथून शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक आणि आपल्या पेजला फॉलो करा. यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.